हाय फ्रेंड्स, रुची रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे चाकवतच्या भाजीचं वरण। चाकवतची भाजी ही खूप प्रकारे बनवली जाते, पण आज मी वरण बनवणार आहे। चला तर लगेच बनवायला घेऊ। वरण बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी मसूर डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने मी इथे पाव वाटी मूग डाळ घेतली आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतली आहे पाव वाटी। आता आपण ह्या डाळींना मिक्स करून घेऊ आणि छान स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला ह्या तिन्ही डाळी। यामध्ये तुम्ही तुरीची डाळ सुद्धा ऍड करू शकतात। आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेते। 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की किती घाण निघते त्या डाळीमध्ये। मी डाळींना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि डाळीमध्ये 1 ग्लास पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायची आहे। डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण चाकवतची भाजी घेऊ। इथे मी चाकवतची भाजी छान स्वच्छ निवडून घेतली आहे। तुम्ही बघू शकता पानच घ्यायचे असतात आपल्याला चाकवतच्या भाजीचे। आता आपण चाकवतची भाजी स्वच्छ धुवून घेऊया। खळखळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची भाजी। आता मी भाजीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। भाजी मी एकदम स्वच्छ धुवून घेतली आहे। इथे आता एक कुकर घ्यायचं। तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजवू शकतात, पण मी कुकरमध्ये व्यवस्थित छान शिजते म्हणून मी कुकरला लावते डायरेक्ट। चाकवतची भाजी घालायची आहे। पालक असेल तर पालक घाला। मी पालक घातली आहे थोडीशी, त्याचबरोबर शेंगदाणे घातले, टमाटे घातला आहे एक मीडियम आकाराचं। आपण डाळ भिजायला ठेवली होती ती घालू। मी पाणी सुद्धा घातलं आहे डाळीचं। त्याचबरोबर पाव चम्मच हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या, पाणी घालू। मी इथे 1 ग्लास पाणी घातलंय। आता कुकरचं झाकण लावून आपल्याला शिजून घ्यायचंय। कुकरला 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजून घेऊ डाळ। कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता कुकरची जी वाफ आहे ती मी काढून घेते। मी कुकरला बाजूला काढून घेते। झाकण काढूया। पूर्ण शिट्टी आपल्याला काढून घ्यायची, मग झाकण खोलायचं आहे। तुम्ही बघू शकता भाजी सुद्धा छान शिजलेली आहे आणि डाळी सुद्धा छान शिजलेल्या आहेत। आपल्याला घरटून घ्यायचे। मी जास्त घरटत नाही, तुम्हाला जर जास्त घरटायचे असेल तर तुम्ही जास्त घरटू शकतात। मी थोडी भाजी पण राहू देते आणि 1 ग्लास पाणी घातलंय। हे बघा। आता आपण फोडणी द्यायला घेऊ। तर फोडणीसाठी इथे मी पॅन ठेवला आहे। त्यामध्ये साधारण 2 चम्मच तेल घालायचं आहे। मोहरी घालायची आहे पाव चम्मच, जिरं घालायचे, लसूण घालायचा आहे आपल्याला आणि 2 लाल तिखट घातलेत मी अख्ख्या, आणि त्याचबरोबर लाल मिरची पण घातलेली आहे आणि जी डाळ आपण शिजवली होती ती 1 चम्मच घातली आहे फोडणीमध्ये। आता आपण शिजवलेले चाकवतचं वरण घालू फोडणीत। मिक्स करून घेऊ। मी थोडंसं पाणी घालते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता 1 उकळी येऊ द्यायची आहे वरणाला। तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे वरणाला। चाकवतची भाजी खरंच खूप 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 छान लागते आणि टेस्ट पण खूप मस्त येतो।
या पद्धतीने केलं तर तुम्ही नक्की ट्राय करा यासाठीच. आणि चाकवतची भाजी आपल्या शरीरासाठी पण खूप छान आहे, पौष्टिक आहे. मी चाकवतचं वरण सर्व करत आहे जिरा राईस सोबत. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आपले चाकवतचं वरण. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपींसोबत. थँक्यू.